श्री गणेश पुराण अध्याय 92 सृष्टी उत्पत्ती कथन. व्यासाच्या इच्छेवरून ब्रह्मदेव पुढील कथा सांगू लागले. पूर्वी प्रलय काल संपून गेल्यावर गजाननांनी मला सृष्टीची उत्पत्ती करण्यास सांगितले. त्याप्रमाणे कश्यप, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ, भरद्वाज, अत्री आणि विश्वामित्र असे 7 मानसपुत्र मी उत्पन्न केले. ते सर्व मोठे विद्वान होते. त्यांनी मला विचारले, तू आम्हाला का उत्पन्न केलेस? त्यावेळी गजाननाने त्याला प्रत्यक्ष दर्शन दिले आणि वर माग असे सांगितले असता कश्यपाने तुझ्यासारखा पुत्र मला दे असा वर मागितला. गजाननाने सर्व सृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य दिले आणि संकटकाळी मी तुझे स्वतः रक्षण करीन असे त्यास सांगितले. कश्यपाला दिती, अदिती, दनू, कद्रू, विनता इत्यादी 14 स्त्रिया होत्या. त्या स्त्रियांपैकी दितीच्या उदरी दैत्य, अदितीच्या उदरी देव, गंधर्व, दनूच्या उदरी दानव अशा रीतीने सर्व स्त्रियांपासून किन्नर, यक्ष, राक्षस, सिद्ध, चारण, गृह्यक, पशु, पृथ्वी, पर्वत, वृक्ष, नद्या, समुद्रलता, धान्ये, धातू, रत्ने, मौत्ते, कृमी, मुंग्या, सर्प, पक्षी अशी अनंत सृष्टी निर्माण झाली. आपल्यापासून अशी सृष्टी निर्माण झाली हे पाहून कश्यपालाही फार आनंद झाला आणि त्याने आपल्या पुत्रांपैकी कोणास अष्टादशाक्षर, तोडशाक्षर, द्वादशाक्षर, अष्टाक्षर, पंचाक्षर, चतुरक्षर, एकाक्षर अशा मंत्रांचा उपदेश केला. गजानन प्रसन्न होईपर्यंत तपश्चर्या करण्याचा सर्वांनी निश्चय करून ते अनेक देशातील अनेक स्थळांमध्ये गेले आणि आपापल्या मंत्राचा जप करू लागले. देवाची सहस्र वर्षांपर्यंत सर्वांनी तपश्चर्या केल्यावर जसे त्याने ध्यान केले तशा रूपांनी गजाननाने त्यास दर्शन दिले. नंतर सर्वांनी गजाननाची स्तुती केली. अध्याय 92 समाप्त. श्री गणेश पुराण अध्याय 93 गजाननाची 12 नामे. त्या स्तुतींनी संतुष्ट झालेले गजानन त्यांस म्हणाले, तुम्ही सर्वजण माझी सध्या अशी रूपे पाहत आहात, अशी रूपे प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णू आणि शंकराला सुद्धा दिसलेली नाहीत. मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न झालो आहे, तर इच्छित वर मागा. अशी गजाननाची आज्ञा झाल्यावर त्याला जे काही पाहिजे होते ते त्याने गजाननापाशी मागितले. ब्रह्मदेव म्हणतो, त्यावेळी अनंत उपासकांनी जे अनंत वर मागितले ते सर्व कथन करण्यास माझी 4ही मुखे असमर्थ आहेत. त्यावेळी गजानन म्हणाले, तुम्ही केलेल्या स्तोत्राचा जे कोणी त्रिकाल जप करतील त्याची सर्व कार्ये निर्विघ्न सिद्धीस जातील. विद्यार्थ्यांना विद्या लाभेल, पुत्रार्थ्यांस पुत्र होईल. 21 वेळ स्तोत्र पाठ करणाऱ्यास इच्छिलेले सर्व काही प्राप्त होईल असे वरदान देऊन गजानन गुप्त झाले. ब्रह्मदेव सांगतात, त्या सर्व उपासकांनी गजाननाच्या अनेक मूर्ती स्थापन करून त्यांची सुमुख, एकदंत इत्यादी नावे ठेवली. उत्तम उत्तम रत्नांची देवळे बांधली. नंतर ते आपापली कार्य करू लागले. त्यावेळी ज्या अनंत मूर्ती स्थापित झाल्या त्यापैकी वेचक मूर्तीच्या नामांचे एकीकरण करून मी सहस्त्रनाम केले. त्यातून ही 12 नावे निवडून काढली आहेत. ती अशी: सुमुख, एकदंत, कपिल, गजकर्णक, लंबोदर, विकट, विघ्ननाशन, गणाधीश, धूमकेतू, गणाध्यक्ष, भालचंद्र, गजानन. ही 12 नावे विद्या शिकताना, विवाहाचे वेळी, युद्धाचे वेळी, गृहप्रवेशाचे किंवा बाहेर जावयाचे अथवा संकटांच्या वेळी स्मरेल त्यास विघ्न येणार नाही. भृगु सोमकांताला सांगतात, अशा प्रकारे ब्रह्मदेवाने व्यासाला जे गणेशपुराण सांगितले त्यातील हे उपासनाखंड मी तुला निवेदन केले. अजूनही तुझी ऐकण्याची श्रद्धा असेल तर ते सर्व पुराण मी तुला सांगतो. सूत शौनकादी ऋषींस सांगतात,
अनेक कणांनी युक्त असे हे गजाननाचे चरित्र सांगताना मी तुम्हास उपासनेचा महिमा सांगितला. ब्रह्मदेवाने व्यासाला व भृगूंनी सोमकांताला सांगितले हे असे गणेश पुराण. जो श्रवण करील त्याच्या सर्व विपत्तीचा नाश होऊन तो अनेक प्रकारचे सुख भोगील. उपासनाखंड समाप्त. आमच्या चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनावरती क्लिक करून सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आपल्याला अजून कोणत्या विषयावरती माहिती पाहिजे ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.